मंडळींनो, तुम्हाला जसं बोललो होतो मी की आम्ही नवीन ब्लॉग चालू करणार आहे, तसंच आम्ही आता चालू केलं आहे. जस्ट रात्रीचे वाजले 9:30 आणि आम्ही चाललो आहे आमच्या देवळात. पालखी नाचवायला दिंडी वगैरे सर्व आहे, ते आम्ही सर्व करायला चाललो आहे. आता बघू पुढे काय होतं आहे ते. आता जर जस्ट चाललो आहे, रात्र खूप आहे, अंधार आहे, पण बघू आता. तुम्हाला जेवढे शॉर्ट्स घेते येतील सगळ्या गोष्टीची जसं बघायला मिळेल तसे तुम्हाला मी शॉर्ट घेईन. बघू. आम्ही आता आलो आहे जे जिथे भोपळेपात झाला होता त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. बघू शकता तुम्ही हे लोकेशन. तिकडे आपलं भोपळेपाताचं सगळं जेवण वगैरे झालं होतं. आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट देवळामध्ये. इकडे चाललो आहे. आता ह्याच्या अगोदर तिकडे कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे देवळामध्ये. त्यानंतर आम्ही ह्या लोकेशनला येणार आहेत. तर आम्ही पहिले त्या साईडला जाऊन येतो, नंतर आम्ही तुम्हाला भेटू. पोचलोय आमच्या लोकेशनवरती. त्या देवळाच्या इकडे हा छोटासा ब्रिज आहे, सांभाळून या, कारण हा लय जुना ब्रिज आहे. कारण जास्त वजन असेल तर ते थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि आम्ही आता बघू शकता आमचं देऊळ त्या साईडला आहे तिकडे, आणि हा पूर्ण जंगल एरिया. आम्ही चाललोय, आमच्या थैलीमध्ये नारळ आहेत. आम्ही चालले आता देवळामध्ये. पण एक दाखवायला विसरलो, माझ्यासोबत माझी पब्लिक आहे बघा, बघू शकता. हा ऋतिक, हा रोहित आणि अविनाश. हे सकाळी नव्हते, कामानिमित्त बाहेर गेले होते, पण आता आलेत. मित्रांनो, हा संजोग आहे. इकडे आता फटाक्या लावतोय. बघूया फटाका किती वरती जातो आणि कसा सुंदर दिसतोय तो. लावलाय त्याने फटाका आता.
मित्रांनो आता आम्ही आलो देवळामध्ये आणि माझे सकाळचे जेवढे मित्र होते ते सगळे आता आले आहेत इकडे. अंगावर तेल थंड थोडं सांभाळा. रवी किरणानी धरा उजळली चोहीकडे प्रकाश गजमुखा दर्शन दे तू आम्हास गजमुखा दर्शन दे तू आम्हास गजमुखा रवी किरणानी ध्वजा उजळली रवी किरणानी धरा उजळली चोहीकडे प्रकाश चोहीकडे प्रकाश गजमुखा दर्शन दे तू आम्हास गजमुखा दर्शन दे तू आम्हास रक्तवर्ण भुवनी फुलणारा रक्तवर्ण भुवनी फुलणारा दुर्वांकुर आवडती तुझला दुर्वांकुर आवडती तुझला पंचारती सजली माझी पंचारती सजली तू माझी मखमली आरास गजमुखा मखमली आरास गजमुखा दर्शन दे तू आम्हास गजमुखा दर्शन दे तू आम्हास रत्न जडित हे निवासन रत्न जडित हे रत्न जडित हे रत्न जडित हे सिंहासन मूषक वहला लंबोदर मूषक वहला लंबोदर पाशांकुश धरू मी हाती पाशांकुश धरू मी हाती तारशी भक्त जना गजमुखा
तू आमा गजमुखा दर्शन दी तू आमा
मी पाहताने तुझीच सेवा करू काय दाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा वा तुगानुकोटी शिवचंद्र मोळी महेंद्र माता मुक्ती करारी कारुण्य सिंधू भवदुकारी शंभो मधोधारी पडल तिकडे नातवाई गेलं घेतील ते लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन 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 लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून रूप लावताना हा क्षण पारण पिटतय हो पाहून देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन देव निघाल देवळातून नि बसलं पालखी मधी जाऊन
माग आराम से महाराज की जय। महाराज की जय।